ट्रॅफिकची समस्या किती दिवसापासून आहे? अहो झालं की आता 3-4 वर्ष 5 वर्ष झाली ट्रॉफिकची समस्याच आहे. आता हे खोदून ठेवल्यापासून तर सगळे किती जण पडलेले ते कळत नाही. कुठलाही पहिले शनिवार रविवार असायचं, आता तर सगळे वार सेमच झालेले आहेत. काय नाही सगळ्यांचं वाटोळं इथून तिथपर्यंत पूर्ण सगळं दुकानाचं भाडं निघायचं मुश्किल झालं इथं. एवढं तर बेकार कंडिशन झाली आहे आमची. तक्रार वगैरे केली नाही का प्रशासनाला? कुठं तक्रार करायची? प्रशासनाला सांगितलं की प्रशासन येतं उकरतं निघून जातं. परत एक प्रशासन येतं तेव्हा ते ड्रेनेज फुटलेलं आहे. सकाळी आहे ना अपंग मुलगी पडली त्या ड्रेनेजमध्ये, कोण बघायला तयार नाहीये त्याच्यामध्ये. पोलीसवाले होते त्या बिचाऱ्यांनी उचललं त्यांना. एवढं तर बेकार कंडिशन आहे इथली. या रस्त्याची कंडिशन सत्यानाश होऊन गेलेली आहे पूर्ण. ट्रॉफिक मारण्याचं झालंय, बिल्डर मोठे आले पण रस्ता काय नाही. काय करणार? काहीच करून उपयोग नाहीये इथं, काही उपयोग राहिलेलाच नाहीये. दुकानं करून दुकानांचं भाडं सुद्धा निघत नाही आमच्या. इथलं स्थानिक प्रशासन आहे ते लक्षच देत नाही का इथलं समस्या? देतात ना, भरपूर जण देतात लक्ष, पण काय त्यांनी किती वेळा लक्ष देणार? पण इथं नगरसेवकच नाही तर काय करणार कोण? आणि इलेक्शन झालेलं नाही त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. प्रशासनाच्या समोर आपण काय करू शकतो? काहीच नाही करू शकत. पण नगरसेवक असता तर काहीतरी झालं असतं. अजून एक अर्धा तास थांबा तुम्ही, 7:30 नंतर बघा इथं आहे ना गाडी एकही निघत नाही. सगळं जाम झालेलं असतं, 2-2 तास जाम लागतो इथे. महिनाभरानंतर ते दुकान उघडलं आज, वैतागून उघडला तो. बघा ना त्याच्या दुकानाच्या समोर तेवढा मोठा खड्डा काढल्याच्या नंतर तो काय धंदा करणार आहे माणूस आणि कसा जगणार आहे सांगा ना तुम्ही. काय आता एवढं हे दुकान असून सुद्धा इथं सुद्धा अजून काही उपयोग नाहीये. कुण्याही टायमाला आम्हाला बंद करून जायला लागतं. शनिवार रविवार धंद्याचा टाइम असतो, शनिवार रविवार आम्हाला शटर खाली घ्यायला लागतं. एवढी तर ट्रॉफिक आहे. नशिबाज तुम्हाला तरी जाग आली इथं आलात म्हणून तर बघून म्हटलं जागलं कोणीतरी, बाकी काय नाहीये. चला.